नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्। भगवान तथागत अरहंत सम्यक संबुद्ध भगवंतांचा सुवाख्यात धम्म, भगवंतांचा आर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन। भगवान बुद्ध, धम्म आणि भिक्खू संघाच्या अनुकंपने सर्वांचे कल्याण, सर्वांचे मंगल सुखी। आयुष्यमान उपासक तथा उपासिका, आपण गेल्या काही दिवसांपासून अपमाद वग्ग यातील गाथा अभ्यासत आहोत। आज आपण अपमाद वग्गातील दुसरी कथा आहे आणि 4थ्या क्रमांकाची गाथा आहे। ती भगवान बुद्ध वेळुवनामध्ये राजगृहामध्ये राहत असताना कुंभघोषक श्रेष्ठी आहे, त्यांना उद्देशून ही गाथा भगवंताने सांगितलेली आहे। त्यावेळेस भगवान म्हणतात, उत्थानवतो सतीमतो शुचि कम्मस् निसम्मकारिणो संयतस् धम्मजीविनो अपमत्तस् यशोभिवर्धन्ति। म्हणजे याचा अर्थ होतो की जो व्यक्ती उद्योगी आहे, स्मृतिमान आहे, पवित्र कर्म करणारा आहे, काया वाचा आणि मनाने संयमी राहून धर्मपूर्ण जीवन यापन करणारा व्यक्ती आहे, त्याचं यश हे निरंतर वाढत राहते, अशा आशयाची ही गाथा आहे। आणि ही गाथा भगवंतांनी कुंभघोषक श्रेष्ठीला उद्देशून म्हटलेली आहे। याची कथा अशा प्रकारे सांगितली जाते, याची कथा अशा प्रकारे आलेली आहे। पूर्वीच्या भगवंताच्या काळामध्ये बिंबिसार राजा हा राजगृहाच्या परिसरामध्ये राज्य करीत होता। त्यावेळेस राजगृह नगरामध्ये एका भागामध्ये मोठं नगर होतं, राजगृह म्हणजे खूप मोठं नगर होतं। तर त्या राजगृह नगराच्या एका भागामध्ये प्लेगची साथ आली आणि प्लेगची साथ आल्यामुळे बरेचसे घरातले जनावर आणि बऱ्याचशा गोष्टी मरायला लागल्या। मरत असताना त्या प्लेगच्या साथीने राजगृह श्रेष्ठीचं जे घर होतं तर त्या घरच्या सर्वांनाच तो आजार झाला, म्हणजे मायला बापाला। मग त्यांनी त्या दोघांनीही असा विचार केला, ते म्हणाले की म्हणे आता आमचं मरण निश्चित आहे, आम्ही या आजाराने तर आता नक्कीच मरणार, पण तू तरुण आहे, तू तरुण असल्यामुळे तू काय मरू नको, आमच्या आईवडिलांच्या मोहात न पडता तू म्हणजे इथून निघून जा, तू कुठेतरी तुला लागण या रोगाची होण्याच्या आधी तू कुठेतरी दूर निघून जा। आणि निघून जा म्हणून त्याने सांगितलं का या ठिकाणी आपलं 40 करोड स्वर्णमुद्रा एवढं धन गाळून ठेवलेलं आहे, आणि एवढं मोठं धन गाळून ठेवलेलं असल्यामुळे तू अतिशय श्रीमंत व्यक्ती आहेस, त्याच्यामुळे तुला फार काही मेहनत करायची गरज नाही, त्याच्यामुळे तू जा इथून आणि ते धन काढून त्या प्रकारे तुझं जीवन यापन तू सुरू कर। म्हणजे असं आपल्या त्या वडिलाने आईने सांगितलं। आणि तो मग अतिशय दुर्मना होऊन, अतिशय दुःखी कष्टी होऊन आपल्या आईवडिलांना त्या प्लेगच्या रोगामध्ये सोडून देऊन अतिशय रडत रडत तो तिथून बाहेर पडला। आणि बाहेर पडल्यानंतर राजगृहाच्या त्या परिसरामध्ये आला, जिथून राजाचं राजमहल पण खूप दूर आहे आणि आईवडिलांचं घर पण खूप दूर आहे, अशा कुठेतरी एकदम बाहेरच्या परिसरामध्ये आला, एखाद्या खेड्यातल्या याच्यासारखा। आणि आल्यानंतर तिथे तो राहू लागला। राहता राहता त्याच्या मनामध्ये असा विचार आला की मी जर समजा माझा खजाना
काढला तर लोक म्हणतील की या व्यक्तीने चोरी केलेली आहे, कारण माझ्याकडे काही कुठल्या प्रकारचं प्रूफ नाही. आता आई पण नाही आणि वडील पण नाही, त्याच्यामुळे माझ्यावर कोणी विश्वास ठेवणारा व्यक्ती सापडणार नाही. त्याच्यामुळे मला एवढं धनदम संपत्ती असून सुद्धा त्या धनापासून वंचित राहणं गरजेचं आहे, कारण माझ्यावर हा एक आळ येईल का याने धन चोरलं बाबा किंवा काय. त्याच्यापेक्षा मी माझं गुजराण करून जीवनयापन करून जीवन जगलं पाहिजे. आणि असा विचार करून मडके फाटके फुटके त्याने कपडे लावले आणि तसे कपडे लावून तो कामाच्या शोधामध्ये निघाला की कुठे काही काम भेटतं का मला द्या, काम भेटतं का मला द्या, अशा प्रकारे तो निघाला. आणि असा विचार करता करता एकमेकांना विचारपूस करता करता एका जणाने त्याला सांगितलं की म्हणे ठीक आहे, तुला आम्ही काम देतो आणि तू उद्यापासून कामावर लाग. तर ते म्हणले कुठलं काम? तर काही नाही, फक्त सकाळी उठायचं, अगदी पहाटे उठायचं आणि पहाटे उठून मुनादी द्यायचे की पहाट झालेली आहे, सर्वांनी झोपेतून जागे व्हा. ज्यांना व्यापाराला जायचं असेल त्यांनी बैलगाड्या जुता किंवा ज्यांना घरगृहस्थीचं घरगुती काम करायचं आणि त्या बायांनी उठून आपले काय भांडेकुंडे असतील किंवा कपडे लत्ते असतील काय करायचं ते करा. म्हणजे फक्त जस्ट मुनादी द्यायची सकाळी सकाळी आणि सर्वांना झोपेतून जागा करायचं, हे तुझं काम. आणि असं काम असल्यामुळे तू ते कर. ते म्हणले मला मग राहण्यासाठी एखादी खोली पाहिजे. मग त्याला काहीतरी एखादी झोपडीसारखी त्याला खोली दिली, झोपण्यासाठी एखादी खाट दिली, काही भांडेकुंडे दिले स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी आणि एक सेपरेट त्याला दिल्यानंतर मग हा तिथे राहायचा. मग दुसऱ्या दिवसापासून हा त्या परिसरामध्ये, राजवाड्याच्या परिसरामध्ये इकडे तिकडे मग हा मुनादी देऊन फिरायचा की पहाट झालेली आहे उठा, पहाट झालेली आहे उठा, अशा प्रकारे. तर असं करता करता एक दिवस बिंबिसार राजाने याचा शब्द ऐकला. सकाळी सकाळी शब्द ऐकल्यानंतर बिंबिसार राजाला फार आश्चर्य वाटलं. त्याचा शब्द ऐकल्यानंतर बिंबिसाराला फार आश्चर्य वाटलं की इतका सुंदर शब्द आहे म्हणे याचा. तर तो आपल्या सेविकेला म्हणतो, दाशांना म्हणतो की हा जो कोणी व्यक्ती मुनादी देत आहे तर तो व्यक्ती गरीब नाही, तो अतिशय श्रीमंत आहे. आणि श्रीमंत असल्यामुळे त्याचा आवाज तसा आहे, कारण त्याला आवाजाचं ज्ञान होतं, म्हणजे शब्द उच्चार शास्त्र त्याचं काही ज्ञान होतं बिंबिसार राजाकडे. आता बरेचसे वेगवेगळे प्रकारचे ज्ञान प्राचीन काळात असायचे, आता ते काहीच नाही. ते प्राचीन काळामध्ये सर्व ओळखायचे, मनुष्य जीवनाबद्दल, पक्ष्यांच्या जीवनाबद्दल, म्हणजे एक ज्ञान भगवंताकडेच कमीत कमी 100 प्रकारचं असं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. म्हणजे शरीराच्या लक्षणांवरून, आवाजावरून, त्याच्यावरून. तर सगळं बिंबिसार राजाकडे ज्ञान होतं का शब्दावरून ते ओळखू शकायचे. हा श्रीमंत व्यक्तीचा शब्द आहे, एका श्रेष्ठीचा शब्द आहे, एका धनवंताचा शब्द आहे. ते परिचारिका म्हणल्या का तसं काय नाही. तसं कसं काय, धनवान व्यक्ती असता तर असा कसा गलोगली सकाळी सकाळी फिरला असता. आणि हे अतिशय निकृष्ट स्वरूपाचं काम आहे, त्याचे काही फार मोठं वेतन भेटते असं नाही. म्हणजे हा शब्द त्याचा नाही, धनवान व्यक्ती. शेवटी मग या परिचारिका गेल्या आणि काय खरं आहे काय खोटं आहे म्हणून शोध काढला. तर शोध काढल्यानंतर हा कुंभघोषक एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता. त्याच्याकडे अगदी अत्यल्प भांडे खुंडे, त्याचे कपडे पण तेवढे काही फार चांगले नाही आणि अतिशय दिनदुबळ्या गरीबासारखा हा राहायचा, पण खुश राहायचा. त्यांनी जाऊन पाहून आले, ते म्हणतात नाही नाही तसं काय नाही राजा, तो अतिशय गरीब आहे. ते ऐकून राजा चूप राहिला आणि चूप राहून परत काही दिवस राहिला. परत एक दिवस त्याने परत शब्द ऐकल्यावर परत राजा म्हणाला का नाही म्हणे तो व्यक्ती धनवानच आहे, श्रीमंतच आहे. परिचारिका म्हणल्या की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तो तसा नाही आहे, आणि तरी म्हणे तुम्ही म्हणता म्हणे का तो श्रीमंत, म्हणजे श्रीमंत आहेच म्हणे तो श्रीमंत. परत जाऊन त्यांनी परत शोधबीट केली का अजून काही दिसतं का बाबा याचे लक्षण, पण तो जसा अगोदर होता तसाच तो दिसला. मग तिसऱ्यांदा पण बिंबिसाराने एकदा शब्द ऐकला असाच कधीतरी, आणि ऐकल्यानंतर राजा म्हणला का नाही म्हणला हा खरंच धन्वंताचा शब्द आहे, म्हणला हा साध्या माणसाचा शब्द नाहीच. पण तरी त्या परिचारिका विश्वास बसला नाही. पण परिचारिकांना वाटलं का जेव्हा राजा ज्या अर्थी हा एवढ्या वेळ म्हणत आहे आणि आम्ही सांगूनही विश्वास ठेवत नाही, तर याचा अर्थ खरंच त्याचा काय तपास आहे तो लावला पाहिजे. आणि असा विचार करून त्या बिंबिसार राजाच्या राजमहालामध्ये राहणारी जी चांगली एक व्यक्ती स्त्री होती, म्हणजे अतिशय श्रेष्ठ स्त्री, तिने आपल्या डोक्यावर तो एक भार घेतला का म्हणून मी काय याचा खरं खोटा ते शोध लावतो. आणि
त्या परिसरिकेने आपली तिची एक तरुण मुलगी सोबत घेतली आणि तरुण मुलगी सोबत घेऊन 1000 स्वर्णमुद्रा सोबत घेतल्या आणि फिरत जुने पुराणे काही कपडे दोघींनी पण घातले आणि दोघींनी घालून मग त्या परिसरामध्ये गेले. आणि ज्या ठिकाणी हा कुंभघोषक राहत होता त्याच ठिकाणी त्याच्याच घरमालकाच्या घरी ते गेले. आणि गेल्यानंतर मला की आम्ही फार थकून भागून आलो, लांबून आलो आणि त्याच्यामुळे आम्हाला 1-2 दिवस तुम्ही थांबू द्या. ते म्हणले का नाही, आमच्या घरी खूप लोक पहिलेच आहेत, त्याच्यामुळे आम्ही काही तुम्हाला थांबू देत नाही. पण हा कुंभघोषक आहे, याची एकच रूम आहे आणि त्या ठिकाणी कोणीच राहत नाही, तो एकटाच राहतो. तर तुम्ही त्या ठिकाणी थांबत असाल, तो थांबू देत असाल तर थांबा. मग त्या दोघ्या पण त्या ठिकाणी थांबल्या. हा बाहेर कुठेतरी गेला होता, म्हणजे सरपण वगैरे आणण्यासाठी. त्याने सरपण वगैरे आणलं. नंतर ते त्याला म्हणाला रात्रीच्या वेळेस, म्हणजे सायंकाळच्या वेळेस, की आम्हाला म्हणे तू थांबू दे घरी. याने विचार केला का बरोबर आहे, रात्री बेरात्री कुठे जाते. तो म्हणला जास्त दिवस थांबू देत नाही. त्यांना ठीक आहे, रातच्या रात तुम्ही थांबू द्या. आणि रातच्या रात थांबू द्या म्हटल्यानंतर थांबल्या या दोघ्या पण. थांबल्यानंतर रात्र बितल्यावर हा कामाला सकाळी निघाला बाकीचे कामं करायला लागल्यानंतर या दासीने परिचारिकेने म्हटलं, म्हणे तुमचं तांदूळ किंवा तुमचं म्हणजे जे खाण्याचे पदार्थ कुठे आहेत. तर हा म्हणला तसं काय नाही, मी बाहेरून कुठून तरी आणत असतो तेवढ्यापुरतं आणि बनवून खात असतो, असं काही माझ्याकडे ठेवलेलं नाही काही का जेणेकरून ते मी तुम्हाला देणार. बरं ठीक आहे म्हणे, आम्ही आणतो आणि मग बनवून देतो, मग तू जेवण करायला ये. आणि मग यांच्याकडे भरपूर मुद्रा होत्या. हे राजेशाही थाटातले लोक होते. गेली तिने अतिशय राजेशाही थाटाचं स्वयंपाक बनवला, भात चपात्या भाज्या फिज्या असं तसं सगळं. आणि मग त्याला दिलं खायला. त्याला फार आनंद झाला, कारण खूप दिवसानंतर त्याला कसं जेवण केलं होतं. घरी असताना त्यानं चांगलं जेवण केलं असेल, पण प्लेगच्या साथीमुळे आई वडील मरण पावल्यापासून बाहेर आल्यापासून त्याला काही बनवता येत नसेल, त्याला जसं येत असेल तसं त्याने खाल्लं होतं. आणि मग ते पाहिलं की या दोघींनी पाहिलं की आहाराने हा प्रसन्न झालेला आहे जेवण करून. आणि जेवण करून प्रसन्न झालेला आहे हे जाणल्यानंतर त्या म्हणल्या का आम्हाला परत 1-2 दिवस तुम्ही राहू द्या. मग त्याला काही चिंता नाही वाटली. त्याला वाटतं ठीक आहे, काही हरकत नाही, राहा बाबा, नाही का. त्याला वाटतं का चांगली स्वयंपाकाची माझी व्यवस्था करतात, चांगलं खाऊ पिऊ घालतात, चांगली गोष्ट आहे. आणि मग हा दिवसभर कुठेतरी काम बिम करायचा, सकाळी मुनादी द्यायचा, 2 पैसे कमवायचा, असं करायचं. पण त्याच्या जीवनमानामध्ये हे काही दिवस राहिले तिथे. असं करता 2-4 दिवस असं त्याला वेळ त्याला 2-4 दिवस ते राहिले. परंतु त्याला पता लागू शकले नाही का त्याच्यामध्ये कुठलं तरी श्रीमंतीचं लक्षण असेल, कुठल्या तरी श्रीमंतीचा गर्व असेल, कुठलं तरी वास्तविक त्याला माहिती आहे का तेवढी मोठी संपत्ती त्याच्याकडे आहे, त्याला माहित आहे. त्याचा बाप श्रेष्ठी होता हे त्याला माहित आहे, घरी धन ऐश्वर्य होतं हे त्याला माहित आहे. तेवढी संपत्ती गाळून ठेवली, कुठे गाळून ठेवली ते त्याने प्रत्यक्ष पाहिलेली पण आहे. पण त्याच्या मनामध्ये असा एका क्षणासाठीही असा अहंकार नव्हता किंवा अशी मोठेपणाची भावना नव्हती की मी श्रीमंत व्यक्ती आहे. जसा एखादा गरीब दिनदुबळा व्यक्ती अतिशय नम्रतेने जगतो, एखाद्या दासासारखा जगतो, गुलामासारखा जगतो, तसाच तो जीवनयापन करायचा. हे विचार करायला लागले का राजा म्हणते श्रीमंत व्यक्तीने ह्याच्यात तर काही लक्षण दिसत नाही श्रीमंतीचे, शेवटी काय करायचं. मग एक प्रभाव म्हणजे एक स्वभाव असतो. गरीब माणसं कसे ओळखले जातात, गरिबी कशी ओळखता येते. जसं आता गरीबाच्या घरी कोणत्या वस्तू जर असतील तर त्या वस्तू मोठ्या त्याने मेहनतीने भेटवलेल्या असतात, ते काय त्याला सहजासहजी उपलब्ध झाले नसतात. आणि अशा वेळेस त्या वस्तूंचं नुकसान झालं की त्याला राग येतो, त्याला फार वाईट वाटतं. त्याला वाटतं का माझ्याकडे एकुलती एक वस्तू होती, आता मी दुसरी कुठून आणणार, काय करणार, म्हणजे अशी एक चिंता येते. आणि मग याने विचार केला की याच्या घरी संपत्ती तर काहीच नाही आहे, तर करायचं काय. तर त्याच्या घरी मग 2च खाटा होत्या, म्हणजे एक खाट ते उदारवाडी आणलेली या दोघींसाठी आणि एक त्याची स्वतःची खाट. मग तिने काय केलं, हा बाहेर गेला की 1-2 रस्सी अशी कापून ठेवायची आणि कापून ठेवला. दुपारी वगैरे बसला तर ते अशी खाली जायची. काय झालं हे, कसं काय ही खाट खाली गेली, दोऱ्या खाली गेल्या. ते म्हणले की नाही, इथले पोरं जे आहेत ना ते बिलकुल चांगले नाहीत, ते पोरं येतात काहीतरी ती उड्या मारतात आणि हे करतात, त्याच्यामुळे ही खाट नाही का खराब झाली. हा डोक्याला हात लावायचा आणि म्हणायचा का खरंच बाबा, पहिलं मी एकटा होतो तर खरंच चांगलं होतं. एकटा असल्यामुळे दरवाजा लावून मी बाहेर कामाला जायचो, आतमध्ये कोणी शिरायचं नाही आणि असं काहीतरी नुकसान करायचं नाही. म्हणजे काही बरोबर नाही. त्याने विचार केला खरंच हा गरीब आहे. म्हणजे ते विचार करता खरंच हा गरीब आहे. छोटीशी खाट बिघड बघायला तरी पण हा असा नाराज होतो.
परत असं करता करता 1 दोऱ्या 2 दोऱ्या कापता कापता 2-4 दिवसामध्ये की असे बाजीच्या दोऱ्या कापून टाकल्या की तो बसल्याबरोबर तो खालीच पडला डायरेक्ट. आणि खालीच पडला त्याला खूप राग आला, म्हणजे अतिशय क्रोध आला त्याला. का म्हटलं काय हे लोक मला भेटले. आणि मग ते बाज ठेवून दिलं. बाज ठेवलं तिला असं शेवटी तिला, कारण शोध लावायचा होता पण एवढ्या दिवसात काय शोध लागला नाही. मला काय करावं, कसा शोध लावावा, ते शोध लावायच्या फिगरीमध्ये असताना मग त्या दिवशी मग खाट काही तुटल्यानंतर मग ही म्हटली ठीक आहे, आमची एक खाट आहे बाबा, तू त्या खाटीवर झोप. आणि मग ते त्या खाटीवर झोपलं. सोबत तिची मुलगी होती तरुण तिची, ती पण झोपली. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये काही अशा गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी परत तिथेच राहिले ते. आणि ते म्हणले का आता तू आजपासून माझा जावई नाही का, कारण तू पण तरुण आहे आणि ती पण मुलगी तरुण होती, आणि तुला आता ही मुलगी माझी दान. आता ते राहिले तिथेच त्याच खोलीमध्ये तिघे जण मग आता राहत आहेत. आता मग हा जावई झाला तिचा आणि ती त्याची पत्नी झाली आणि ते राहतात. आणि राहत असताना पण शोध नाही लागत आहे. मग शेवटी हिला वाटलं तर करावं, तर काय करावं, शोध काय लागत नाही, हा श्रीमंत आहे का नाही. दिवसामागून दिवस निघून जात आहे पण शोध काय लागत नाही. हा अतिशय साधा सिंपल जीवन जगतो. आणि मग एक दिवस मग हिने एक मेसेज पाठवला राजाला की म्हणे राजा अशी मुनादी करा की एक उत्सव आहे, एक सण साजरा करायचा आहे, आणि जो व्यक्ती त्या सणामध्ये सहभागी होणार नाही, त्या उत्सवात सहभागी होणार नाही, तर त्या व्यक्तीला दंड दिला जाईल. आता मग उत्सव म्हणल्यावर, सण म्हटल्यावर पैसा लागतो. मग अशी मुनादी ऐकल्यावर याने पण ऐकली. याला वाटलं आता काय करावं, पैसे तर आपल्याकडे नाहीत नाही का, तेवढी तर आपण गरीब माणूस, आणि कसं करावं. मग त्याने काय केलं, हळूच गेला तो आपल्या खजिन्याकडे आणि 1-2 स्वर्ण मुद्रा काढल्या त्या खजिन्यातल्या, जास्त नाही 1-2च काढल्या, कारण म्हणजे गरीब आहे ना तो. 1-2 काढल्या आणि 1-2 काढून आणल्या आणि त्या आपल्या सासूकडे दिल्या. का म्हणे हे घे बाबा, काय तुला काय करायचं असेल ते कर. तिने पाहिल्या त्या स्वर्ण मुद्रामध्ये आल्या कुठून या नाही का, कारण त्या थोड्या वेगळ्या होत्या, कारण एवढं जुनं म्हणजे बापदाद्यांची संपत्ती त्याची ती. आणि मग ते पाहून त्या स्वर्णमुद्रा बिंबिसार राजाकडे हिने पाठवून दिल्या, म्हणजे बिंबिसारने सुरक्षित ठेवल्या. मग तो उत्सव वगैरे त्या ठिकाणी हिच्याकडे 1000 मुद्रा तर ऑलरेडी होत्याच, त्याच्यामुळे त्याच मुद्राचा उपयोग करून तिने सगळा उत्सव वगैरे चांगला पार पाडला. तरी हा आपला गरिबीसारखाच नम्रतेने बरोबर जगायचा. मग एक दिवस परत त्या हिला वाटलं की परत राजाला मेसेज पडला का परत तुम्ही एका उत्सवाची हे करा का तो उत्सव महागडा असला पाहिजे, म्हणजे जास्त खर्च केला. आणि मग जास्त खर्चाचा उत्सव त्याने घोषित केला का आज म्हणे असा असा उत्सव आहे, असा असा साजरा करा सर्वांनी. मग याला 4-5 सोन्याच्या मुद्रा मग काढावं लागल्या, उद्या परत तिच्याकडे दिल्या, परत तिने मग पाठवल्या. आणि पाठवल्यावर मग तिला गॅरंटी झाली की या मुद्रा हे हा ज्या अर्थी कुठून तरी आणत आहे त्या अर्थी खरंच श्रीमंत असला पाहिजे, राजाचं काही म्हणजे ज्ञान खोटं नाही. आणि असा विचार करून मग तिसऱ्यांदा त्याने सांगितलं राजाला, मेसेज पडला की म्हणे तुम्ही सैनिक घरी पाठवा आमच्या कुंभघोषकच्या, आणि म्हणा की कुंभघोषकला अटक करण्यात येत आहे. आणि मग राजाने बिंबिसाराला 2-4 सैनिक पाठवून दिले. आणि म्हणे कुंभघोषक कोण आहे, कुंभघोषक हा दरदर घाबरत आहे बाबा, कारण राजा तर त्याचा काही संपर्कच नाही ना. हा म्हणला मीच आहो बाबा कुंभघोषक, मी काही चोरी नाही केली, काय नाही केलं, माझं काहीच नाही अपराध. आणि काय झालं, नाही राजाने तुला बोललो चल. हा थरथर कापत आहे. आता यांना काही भीती नाही वाटत आहे, या दोघ्याजणी राजवाड्यातल्याच आहेत ना, त्याच्यामुळे मग ते म्हणले ठीक आहे तू घाबरू नको. त्यात 30 रागवले त्यांच्यावर, हे सैनिकांना म्हणे काय रे तुमचं काम म्हणे, कशाला तुम्ही आले या ठिकाणी, माझ्या जावयाला कशाला तुम्ही पकडलं, हे काय बरोबर आहे का तुमचं, चल बरं मी पण येतो राजाकडे, असा कोणता राजा अपराध नाही ना काय नाही, कसं काय पकडून येतो. अशा प्रकारे मग ती बोलली. आणि बोलल्यानंतर मग ती समोर आणि मग याला सैनिकांनी पकडलं, ते पोरगी पण सोबत, आणि गेले राजवाड्यामध्ये. राजवाड्यात गेल्यावर सैनिकांनी दुसऱ्या मार्गाने दुसऱ्या मार्गातून आतमध्ये शिरल्या दोघी जणी. मस्त आपला तो जुना काही पुराणा वेशभूष काढून टाकला, राजाच्या थाटाचे कपडे बिपडे घातले, दागदागिने घातले, अलंकृत झाले, आणि मस्त राजसिंहासनावर जाऊन बसले दोघे जणी बसल्यावर हा तिथे कुंभघोषक त्याच ठिकाणी आहे. सैनिकांनी त्याला पकडलेला आहे, राजसमोर उभं केलं. राजा म्हणतो काय म्हणते, या मुद्रा आल्या कुठून, हे जे काही सोन्याच्या मुद्रा आहे ते आल्या कुठून, काय काम करतो. नाही म्हणला मी असं काम करतो बाबा, सकाळी मुलात देतो, मी अतिशय गरीब व्यक्ती आहे, हे आहे ते आहे नाही का, मी फार दिन दुबळा आहे. मग त्याने दाखवलं राजा म्हणजे या मुद्रा मग कुठून आल्या. मग आता घाबरला, कुठून आल्या म्हणजे सांग, चोरी केली का म्हणे, नाही मी चोरी नाही केली. मग आल्या कुठून. त्याने सांगितलं का म्हणे आमची अशी प्लेगची साथ आली, आईवडील मरण पावले, माझ्या आईवडिलांच्या बापदाद्यांची संपत्ती 40 ते 44 करोड स्वर्णमुद्रा इतकी आहे, एका ठिकाणी गाळून ठेवलेली आहे, परंतु म्हणे
चोर मला लोक चोर म्हणतील या भयास्तव म्हणे मी ती संपत्ती काही काढली नाही, माझी असून मी काढली नाही, आणि त्याच्यामुळे म्हणे मी गरिबीसारखं जीवनयापन केलं म्हणे, पण मग त्या संपत्तीचा काही विशेष मोह जाणला आहे म्हणे. मग असं राजाने सांगितल्यावर राजा म्हणला तू खरं सांगत आहेस का? तो म्हणला हो खरं सांगत आहे. मग काय याचं प्रमाण आहे? त्यामुळे तुमच्या गाड्या तुम्ही पाठवून द्या म्हणे. आणि गाड्या पाठवून दिल्यानंतर म्हणे मी संपूर्ण धनसंपत्ती म्हणे तुम्हाला राजवाड्यातल्या लोकांना देतो म्हणे, म्हणजे राजा देतो म्हणे, फक्त त्या बदल्यामध्ये मला घर वगैरे चांगलं द्या म्हणे राहण्यासाठी, नाही का, थोडंसं नोकरी पाणी द्या म्हणे, मला त्या संपत्तीचं काय करायचं. आणि असा विचार करून मग त्या गाड्या पाठवल्या, शेकडो गाड्या. आता म्हणजे 44 करोड स्वर्णमुद्रा म्हणल्यावर खूप झाल्या त्या, आणि त्याच्यामुळे शेकडो गाड्या पाठवून त्या गाड्यांमध्ये भरून मग राजांगणामध्ये ते सगळी संपत्ती ठेवली. आणि सगळी संपत्ती ठेवल्यावर त्या राजगृहाच्या परिसरातल्या सर्व श्रेष्ठी लोकांना, सर्व श्रीमंत लोकांना बोलवलं आणि बोलवून विचारला प्रश्न राजाने की म्हणे एवढी संपत्ती तुमच्याकडे आहे का? ते म्हणले आमच्याकडे कोणाकडेच एवढी संपत्ती नाही. मग म्हणे बघा त्याच्याकडे इतकी मोठी संपत्ती होती, पण तो कसा अतिशय नम्रतेने जगला, एखाद्या दासासारखा जगला, त्याला एवढ्या मोठ्या संपत्तीचा गर्व नव्हता, काही नव्हता. मग आता अशा माणसाच्या बाबतीत काय केलं पाहिजे आपण? सगळे श्रेष्ठी लोक म्हणाले, सगळे श्रीमंत लोक म्हणाले की अशा व्यक्तीचा सत्कार केला पाहिजे, का याच्यामध्ये सद्गुण आहेत, नाही का, चांगला व्यक्ती आहे. आणि मग त्याचा सत्कार केला. सत्कार करून जी मुलगी अगोदर तर लग्न झालं नव्हतं त्यांचं, मग राजाने त्यांचं लग्न लावून दिलं चांगल्या प्रकारे, एक सुंदर असं त्यांना राहण्यासाठी घर दिलं आणि त्याला नगरश्रेष्ठी म्हणून पद दिलं, नगरश्रेष्ठी म्हणून पद दिलं. आणि त्या ठिकाणी मग त्याची नोकरी वगैरे असं गुजरात चालली त्याची. मग असं हे सर्व प्रकार झाल्यानंतर एकदा राजा बिंबिसार भगवान बुद्धांना भेटायला गेला, म्हणजे आपल्या काही मंडळींसोबत. आणि भगवान बुद्धाला भेटायला गेल्यानंतर भगवंताला हे सर्व हकीकत जी सांगितली की असं असं झालं म्हणे भगवानमध्ये, तर हा कुंभघोषक जो आहे तो हा इतका श्रीमंत होता, खूप धनवान होता, परंतु हा त्याला कुठल्याही प्रकारच्या धनाचा गर्व नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काही नाही. तर या बाबतीमध्ये सांगितल्यानंतर भगवंतांनी मग ही गाथा उपदेशली. आणि भगवंतांनी या गाथेमध्ये मग सांगितलं की उत्थानवतो सतीमतो शुचिकम्मस्स नि सम्मकारिनो संयतस्स धम्मजीविनो अपमत्तस्स यशोभि वर्धन्ति. म्हणजे भगवान हे सांगताना सांगतात की जो व्यक्ती उत्थानशील आहे, उत्थानशील म्हणजे उद्योगी आहे, स्मृतिमान, जागृत आहे, चांगले कर्म करणार आहे, पुण्यकर्म करणार आहे, त्याचबरोबर म्हणजे असं कर्म केल्यामुळे असा फायदा होणार आहे याचा चांगला जाणकार व्यक्ती आहे, आपल्या कायेने आणि आपल्या वाणीने संयमित असा व्यक्ती आहे आणि धर्मपूर्वक जीवनयापन करणारा व्यक्ती आहे, त्याच्या यशामध्ये वृद्धी होते आणि तो व्यक्ती यशस्वी बनतो, त्याचं यश हे वृद्धिंगन होत राहते. अशा प्रकारची गाथा त्यावेळेस मग भगवंताने बिंबिसार राजाला, सोबत आलेल्या लोकांना ही सांगितली. ही गाथा अतिशय सुंदर आहे. या गाथेमधला जो मतितार्थ आहे हा खूप चांगला मतितार्थ आहे. या गाथेच्या माध्यमाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश संचित करायचं असेल तर या गाथेचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होऊ शकतो की खरंच या म्हणजे कुंभघोषक श्रेष्ठीचं जे यश आहे, त्याची धनसंपदा असेल, त्याची नम्रता असेल, त्याच्यातला सद्गुण असेल, हे सगळे त्या व्यक्तीमध्ये हे गुण भगवंताने सांगितले का खरंच तो व्यक्ती यशस्वी आहे. तर कोणत्या गुणांमुळे यशस्वी झाला? तर ते गुण सांगताना भगवान सांगतात की उत्थानवतो. उत्थानवतो याचा अर्थ साधनेच्या बाबतीमध्ये सतत उद्योगी असणारा, सतत जागृत असणारा, साधनेच्या बाबतीमध्ये. आता साधना प्रत्येकाची डिफरंट आहे, वेगळी आहे, पण त्याच्या साधनेच्या बाबतीमध्ये त्याने जे काही ठरवलेलं आहे, जे काही डिसाईड केलेलं आहे त्याच्यामध्ये तो उद्योगशील असतो. जसं एखादी विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून साधना कोणती आहे? तर अध्ययन करणे, अभ्यास करणे ही त्याच्या दृष्टिकोनातून साधना आहे. एखादा शेतकरी असेल, शेतकऱ्याच्या दृष्टीने साधना कोणती आहे? तर शेतीचं जे काही बैल असतील, नांगरणी वखरणी असेल किंवा गोठ्याची साफसफाई असेल किंवा धान्याची बरोबर विल्हेवाट लावणे असेल, तर हे जे काही त्याच्या स्वतःच्या जीवनाला अनुषंगाने जे सुख उत्पन्न करणारी गोष्ट आहे तर त्याला म्हटलेलं आहे त्या प्रकारचा उद्योग, त्याची ती साधना, त्याचे त्या उद्योग. तर त्या गोष्टीमध्ये तो उद्योगी असला पाहिजे. म्हणजे उत्थान होतो त्या गोष्टीमध्ये उद्योगी, म्हणजे कसल्याही प्रकारचा आळस करणारा नाही, कसल्याही प्रकारचा कंटाळा करणार नाही, असा त्या फील्डमध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये एखादा भिक्षू असेल, मग भिक्षूच्या दृष्टीने कोणती साधना आहे? तर मेडिटेशन, ध्यान ही साधना आहे. ध्यान ही कशामुळे साधना आहे? तर ध्यानाच्या माध्यमाने आपल्या चित्ताला कसं वश करायचं, प्रज्ञा कशी विकसित करायची,
या प्रज्ञाच्या विकासाचा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये भिक्षूने उद्योगी राहायला पाहिजे. त्यामध्ये भिक्षूने म्हणजे उत्थान वतो राहायला पाहिजे, उद्योगी राहायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की व्यक्ती ज्या प्रकारचं जीवनयापन करतो तर त्या प्रकारच्या जीवनयापनानुसार यश संपादन करायचं असेल तर त्या प्रकारच्या जीवनयापनाला यशस्वी बनवण्यासाठी तो उद्योगी राहायला पाहिजे, तो त्यामध्ये उद्योगी राहायला पाहिजे. जसं घरगृहस्थीमध्ये असणारी बाई आहे, तिच्या दृष्टीनं याचा अर्थ काय होईल का तिच्या दृष्टीने याचा अर्थ हा होतो का तिला जे काही घरगुती कामं आहेत तिला करायचे आहेत ते तिने अतिशय उत्साहाने, अतिशय उद्योगाने ते पूर्णपणे पार पाडले म्हणजे तिला यश भेटेल. यश तिच्या दृष्टीने यश काय आहे तर तिचे जे नातेवाईक आहेत, सासू असतील, सासरे असतील, नवरा असेल किंवा येणार जाणार कोणी पाहुणे असतील ते तिची प्रशंसा करतील नाही का, तिचं नाव काढतील का खरंच ही बाई, ही गृहिणी खूप चांगली आहे नाही का, हिला कसल्या प्रकारचा आळस नाही, कसल्या प्रकारचा कंटाळा नाही, आपल्या घरगुती कामं अतिशय नीटनेटक्या पद्धतीने करते आणि तिचे सामान तिथे व्यवस्थित ठेवते, सगळ्या वस्तू म्हणजे नीटनेटक्या वाटतात, घर किती चांगलं वाटतं. म्हणजे तिला हे जे शब्दांचे प्रशंसा भेटत आहे तेच तिच्या दृष्टिकोन तिचं फळ आहे. पण उद्योगी तिथे असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या जीविताला यशस्वी करण्याचा जो एक प्रकार आहे तर त्यामध्ये तो उद्योगी असला पाहिजे असा त्याचा अर्थ. दुसरी गोष्ट भगवान म्हणतात सतीमतो. सतीमतो म्हणजे स्मृतिमान असला पाहिजे, स्मृतिमान असला पाहिजे. जसं आता भिक्षूच्या बाबतीमध्ये स्मृतिमान असण्याचा काय अर्थ आहे? भिक्षूच्या बाबतीमध्ये स्मृतिमान असण्याचा अर्थ आहे का तो काये कायानुपस्सी विहरती आतापि संपज्जानो सतीमान विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्सन् वेदनासु वेदनानुपस्सी विहरती आतापि संपज्जानो सतीमान विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्सन् चित्ते चित्तानुपस्सी विहरती आतापि संपज्जानो सतीमान विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्सन् धम्मे धम्मानुपस्सी विहरती आतापि संपज्जानो सतीमान विनय्य लोके अभिज्ञा दो मनस्सन्. हे भिक्षूच्या बाबतीतलं सतीमान असणे आहे, स्मृतिमान असणे आहे. म्हणजे याचा अर्थ काये कायानुपस्सी, वेदना वेदनानुपस्सी. म्हणजे याचा अर्थ या शरीरामध्ये पස්සना म्हणजे पाहता आलं पाहिजे विशेष प्रकारे. याच कायामध्ये दुसरी काया पाहता आली पाहिजे. अनुभव जे आपण करतो वेदना, त्याच वेदनांमध्ये दुसऱ्या वेदना पाहता आल्या पाहिजे. चित्त अनुभव करतो, चित्तामध्ये दुसरं चित्त पाहता आलं पाहिजे. धर्म अनुभव करतो, धर्मात दुसरं. त्याच्याबद्दल आतापि म्हणजे अतिशय वीर्यवान, संपज्जान म्हणजे प्रज्ञावान, सतीमान स्मृतिमान राहायला पाहिजे. या लोकामध्ये म्हणजे चारही गोष्टींमध्ये काया वेदना चित्तान धर्म या चारही गोष्टीमध्ये त्याने लोभ किंवा द्वेष निर्माण न करता तटस्थ राहून याच्या प्रती स्मृतिमान राहिलं पाहिजे. हे भिक्षूची साधना आहे. कशासाठी? निब्बाणाच्या प्राप्तीसाठी किंवा त्याला प्रज्ञा प्राप्त करायला, दुःखातून मुक्त होण्यासाठी. परंतु या ठिकाणी स्मृतिमान याचा अर्थ काय? स्मृतिमान याचा अर्थ जसं घरगृहस्थीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, घरगृहस्थीच्या बाईने स्मृतिमान राहण्याचा काय अर्थ होतो? स्मृतिमान राहण्याचा अर्थ होतो का तिने हे लक्षात ठेवलं पाहिजे का मला याच्यानंतर हे काम करायचं, याच्यानंतर हे काम करायचं, याच्यानंतर हे काम करायचं आहे, तेव्हा माझे कामं व्यवस्थित मला करता येतील. म्हणजे हे तिला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं असते का नाही बाबा हा माझा अभ्यास करून झालेला आहे, हा माझा अभ्यास करायचा बाकी राहिलेला आहे, याच्यामध्ये थोडंसं जास्त लक्ष घातलं पाहिजे, हे त्याला एक स्मरण राहिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये का नाही बाबा तिथे नांगर आपण सोडलेला आहे, आता नांगर सोडल्यानंतर ते कुठे ठेवायचं किंवा आता नांगरणी करून झालेली आता वखरणी करायची का डवरायचं का काय करायचं याच्याबद्दल तो स्मृतिमान राहिला पाहिजे. म्हणजे त्याला ते स्मरण ठेवलं पाहिजे. म्हणजे जसा तो उद्योगी आहे, जसा तो उद्योग करणारा आहे त्याचप्रमाणे तो स्मृतिमान असला पाहिजे. त्याला ते समजत राहिलं पाहिजे का नेमकं काय करायचं आहे नाही का, ते त्याला कळत राहिलं पाहिजे, समजत राहिलं पाहिजे. तर या अर्थाने हा शब्द उपयोगात आणलेला आहे. भगवान परत म्हणतात की सुची कम्मस्स म्हणजे सुची कम्मस्स. सुची कम्मस्स याचा अर्थ आपल्या कायेने आणि आपल्या वाणीने तो सुची म्हणजे चांगले कर्म करणारा असला पाहिजे. केवळ उद्योगी राहिल्यामुळे आणि केवळ स्मृतिमान राहिल्यामुळे तो व्यक्ती यशस्वी होतो असं नाही. एखादा व्यक्ती उद्योगी आहे, एखादा व्यक्ती स्मृतिमान आहे, पण त्याला बोलायचं समजत नसेल, त्याला वागायचं जर समजत नसेल तर तो व्यक्ती काय कामाचा राहिला?
समजा उदाहरणार्थ एखादी बाई घरगृहस्थीमधली खूप उद्योगी आहे, खूप स्मृतिमान आहे, तिला सगळं समजते, कोणती वस्तू कुठे ठेवायची, कसं नीटनेटकं राहायचं सगळं समजते, आणि उद्योगती इतक्या दिवसभर काबाड कष्टच करत राहते, पण बोलताना मात्र क्रोधाने बोलते, वागताना मात्र हेसडवासड करते. मग अशा वेळेस तिची कोण प्रशंसा करेल, कोण स्तुती करेल ना काय, काय नको करू तू काम मान बाबा, ते राहू दे भांडे तसेच, पण चांगलं तर बोलायचं शिक, ते भांड्याचं काय करायचं आहे, नाही झालं काम तर नको होऊ दे. म्हणजे व्यक्ती तो कामाला नाही पाहत, मग त्यावेळेस तो पाहतो का तुझं काम गेलं खड्ड्यात, आणि तुझं ते काय लक्षात ठेव ते गेलं खड्ड्यात, तू बोलत नाही चांगली, वागत नाही चांगली. विद्यार्थी पण खूप उद्योगी असेल, पण आईशी बरोबर बोलत नसेल, वडिलाशी बरोबर बोलत नसेल, मास्तराशी बरोबर बोलत नसेल, वागताना चांगला वागत नसेल, कपडे कुठे पण फेकून देत असेल, नाही का, कसाही कधी झोपत असेल, काही करत असेल, तर त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या यशामध्ये खोडंबा येतो. त्याचप्रमाणे एखादा भिक्षू खूप उद्योगी आहे, खूप ध्यान करतो, आतल्या आतमध्ये स्मृतिमाने राहतो, त्याला समजतं काया वेदना चित्त धर्म असं तसं सगळं, पण व्यवहारामध्ये बोलताना चांगला बोलत नसेल, प्रेमाने मैत्रीने बोलत नसेल, वागताना प्रेमाने मैत्रीने वागत नसेल, तर काय म्हणणार, खरं त्याला आहे ज्ञान बाबा चांगला आहे, पण तो वागत नाही बरोबर, तो बोलत नाही बरोबर, क्रोधाने बोलतो, नाही का, हेसडवासड करतो, मैत्रीने राहत नाही, असं म्हणणार. म्हणजे म्हणून ही तिसरी गोष्ट भगवान सांगतात की यशस्वी व्हायचं असेल तर ही गोष्ट आवश्यक आहे की शुची कम्मस, म्हणजे वाणीचे आणि कायचे कर्म हे शुद्ध असले पाहिजे, चांगले असले पाहिजे, दुसऱ्यांना दुखावणारे नसले पाहिजे, दुसऱ्यांचं हित होईल, दुसऱ्यांचं कल्याण होईल, अशाच प्रकारचे असले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची गोष्ट यश निर्माण करणारी. भगवान चौथी गोष्ट सांगतात, निसम्मकारिनो याचा अर्थ काय होतो, निसम्मकारिनो याचा अर्थ हा होतो का त्याला याचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. जसं उदाहरण दाखल, म्हणजे हे केल्याने हे होते, नाही का, हे केल्याने हे होते, ते केल्याने ते होते, या प्रकारचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. जसं एखादी घरगृहस्थीची बाई आहे, तिला हे ज्ञान असतं, जसं तिला माहीत असतं की भात बनवायचा आहे, तर मग पाणी किती टाकलं पाहिजे, किती तांदूळ घेतल्यावर किती पाणी टाकलं पाहिजे, त्याच्यामध्ये मीठ किती टाकलं पाहिजे, कशा आगीवर तिला तापवलं पाहिजे, म्हणजे तिला त्याचा एक माहिती असते. पण तीच गोष्ट दुसऱ्याला माहिती नसते. दुसरा व्यक्ती तो भात आलाच करू शकेल, तो भात असे करपल्यासारखा होऊ शकेल, काहीतरी होईल, पण ती बाई तसं नाही करत. म्हणजे ती गोष्ट महत्वाची असते का कोणत्या गोष्टीने काय होते याचं त्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. विद्यार्थी असेल, विद्यार्थ्याला पण ते ज्ञान असणं गरजेचं आहे. शेतकरी असेल, शेतकऱ्याला पण ते ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्या फील्डमध्ये हे ज्ञान असणं गरजेचं आहे की कोणत्या गोष्टीनंतर कोणती गोष्ट, कोणत्या गोष्टीनंतर कोणती गोष्ट. एखादा भिक्षू असेल, त्याला सुद्धा ते ज्ञान असलं पाहिजे, कारण दुःखमुक्ती प्राप्त करायची म्हणल्यावर कशाने काय होते याचं ज्ञान तर त्याला असलंच पाहिजे. आणि त्याचं ज्ञान जर त्याला असेल तर तो व्यक्ती त्याची जीविका यशस्वीरित्या पार पाडेल, म्हणजे याचा अर्थ त्याचं जीवन तो यशस्वी बनवेल, सुखी बनवेल. तर हे चौथ्या प्रकारची गोष्ट भगवंताने सांगितली की निसम्मकारिनो म्हणजे कशाने काय होते त्याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे कशाने काय होते याच्यामध्ये दोन प्रकारचं ज्ञान. एक की समजा जर त्या फील्डमध्ये प्रमाद केला, म्हणजे लक्ष बरोबर घातलं नाही, चुकीचं काहीतरी काम केलं तर जरूर अपयश येते, आणि चांगलं काम केलं तर यश येते. म्हणजे याच्या या दोन्ही पातळीचं त्याला त्या व्यक्तीला ज्ञान असलं पाहिजे. तर ही एक चौथी गोष्ट भगवान सांगतात. भगवान म्हणतात संयतस्स म्हणजे तो संयमी असला पाहिजे, तो संयमी असला पाहिजे. म्हणजे आपल्या कायाच्या बाबतीत आणि आपल्या वचनाच्या बाबतीमध्ये तो संयमी असला पाहिजे. त्याने त्याच्या जीवनामध्ये थोडंसं इंद्रिय संयम असणं गरजेचं आहे. आणि खरंच इंद्रिय संयम आवश्यक असते, कारण काय होतं, कुठलंही काम करत असताना माणसाला अशी अपेक्षा असते की माणसाला यश लवकर भेटावं, फायदा लवकर व्हावं, लोकांनी आपल्याला मदत करावी, म्हणजे अशी माणसाच्या अनकॉन्शियसली त्या अपेक्षा असतात. पण अशा वेळी जर कायाने आणि वाणीने जर तो संयमित नसेल, धीर धरणारा व्यक्ती नसेल, तर त्याच्यामुळे तो लवकर त्याचं चित्त उद्विग्न होईल. त्याचे चित्त उद्विग्न झाल्यामुळे कायाने त्याची उद्विग्नता म्हणजे व्यक्त होईल, आणि वाचेतून त्याची उद्विग्नता व्यक्त होईल, त्याची बेचैनी व्यक्त होईल. आणि म्हणून तो संयमी असला पाहिजे. म्हणजे संयमी याचा अर्थ धीर असला पाहिजे त्याच्याकडे, का मी हे चांगलं काम केलेलं आहे, त्याचं मला आज न उद्या चांगलं फळ भेटेल.
म्हणजे असा धीर त्याच्याकडे असला पाहिजे, ज्याला आपल्या साईबाबांनी चांगला शब्द वापरला, सबुरी. सबुरी म्हणजे सब्र त्याच्याकडे असला पाहिजे, त्याच्याकडे धीर असला पाहिजे. का आता मी हे चांगले चांगले कामं करत आहे, चांगले चांगले काम केले, त्याचे मला चांगलीच फळं भेटणार आहेत, त्याची काही वाईट फळं भेटणार नाहीत. म्हणजे अशा प्रकारचं धैर्य त्याच्याकडे असलं पाहिजे. या धैर्यामुळे त्याच्या कायेवर आणि त्याच्या वचनावर संयम येतो. तो बोलताना संयमित वाणी बोलतो. जरी तो अपयशी होत असेल, जरी तो उद्विग्न होत असेल, नाराज होत असेल, पण तो मात्र त्याच्या वाणीने आणि कर्माने हा संयमी राहतो. तर हा संयम त्याच्याकडे असला पाहिजे. मग कोणत्याही फील्डमध्ये यश संपादन करायचं असेल तर ही गोष्ट अनिवार्य आणि आवश्यक. भगवान परत सांगतात की धम्म जीविनो. धम्म जीविनो म्हणजे एखादा घरगृहस्थीमध्ये जगणारा व्यक्ती असेल किंवा भिक्षू असेल तर त्याने धर्मानुसार जीविका कमवली पाहिजे. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतील, तो उद्योगी असेल, स्मृतिमान असेल, काया आणि वाचाने चांगलं कर्म करणारा असेल, काय केल्याने काय होते, काय केल्याने काय होत नाही याचंही त्याला चांगलं ज्ञान असेल, किंवा आपल्या वाणीने आणि शरीराने संयमी असेल, धैर्यवान असेल, परंतु त्याची जीविका जर धर्मानुसार नसेल तरी ते त्याच्यासाठी नुकसानीचं काम आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती हिंसा करतो, हिंसेच्या माध्यमाने बकरे कापून विकतो, कोंबड्या कापून विकतो, मासे कापून विकतो, झिंगे कापून विकतो, म्हणजे अशा प्रकारचा काहीतरी तो उद्योग करतो. किंवा एखादा व्यक्ती चोरीच्या माध्यमाने जीविका कमवतो, एखादा व्यक्ती जुगाराच्या माध्यमाने जीविका कमवतो, एखादा व्यक्ती दारू विकून, गांजा विकून, नशेबाजीच्या वस्तू विकून जीविका कमवतो, एखादा व्यक्ती शस्त्राचा व्यापार करून जीविका कमवतो, एखादा व्यक्ती विषाचा व्यापार करून जीविका कमवतो, एखादा व्यक्ती बायांना, स्त्रियांना विकण्याचा व्यापार करून जीविका कमवतो. म्हणजे अशा प्रकारची कुठलीही जरी तो जीविका कमवत असेल, म्हणजे पैसे कमवत असेल या सगळ्या अनुचित व्यवहारांचा उपयोग करून, तर त्या अनुचित व्यवहाराचा उपयोग केल्यामुळे तो अनंत प्रकारे पाप कमवत राहतो. आणि तुम्ही मला एकही व्यक्ती असा दाखवू शकत नाही या संपूर्ण पृथ्वी तलावर, एकही व्यक्ती मला तुम्ही दाखवत नाही का जो व्यक्ती चोर आहे आणि तो व्यक्ती सुखी आहे, जो व्यक्ती जुगाराचे क्लब भरवतो म्हणा किंवा काय तो व्यक्ती सुखी आहे, एखादा व्यक्ती दारू विकतो तो व्यक्ती सुखी आहे. कितीही मोठे तुमचे बार असू द्या, कितीही मोठमोठे असू द्या, पण ज्याच्या कोणाच्या मालकीचं ते बार असते आणि ज्याच्या कोणाच्या मालकीचं ते दुकान असते, तो व्यक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये कधी सुखी नसतो. त्याला सतत भीती राहते का कोणाची रेड येऊन पडल, मी सापडणार, हे होईल ते होईल, सतत तो भयामध्ये राहतो. आणि भयामध्ये राहतो हे तर त्याचं स्वतःचं भय त्याला छेडत राहते, पण त्याचबरोबर त्याच्यामुळे जे इतरांचे संसार बर्बाद होतात किंवा इतरांचं जीवन खराब होते त्याचं त्याला फळ भेटणारच राहते. तो भाग अलग राहते, तो तर परलोकीय भाग झाला, पण याच लोकांमध्ये तो सुखी नसतो. किंवा एखादा मासोळ्या विकणारा व्यक्ती, एखाद्या कोंबडे बकरे विकणारा व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये तुम्ही बघा, तो कुठल्याच प्रकारच्या मानसिक सुख शांतीमध्ये नसतो आणि त्याला कुठल्याच प्रकारचं यश जे पाहिजे ते यश त्याला तसं भेटत नाही, खरंच नाही भेटत. तर म्हणून या ठिकाणी ही गोष्ट महत्वपूर्ण सांगितलेली आहे की त्याने धम्म जीविनो असलं पाहिजे, म्हणजे धर्मानुसार जीविका करणारं त्या व्यक्तीने असलं पाहिजे. भिक्षूंच्या बाबतीमध्ये भिक्षूची काय जीविका आहे? भिक्षूने आमंत्रित भोजन ग्रहण केलं पाहिजे. जर कोणी त्यांना भोजनदान देत असेल तर ते त्याने भोजन ग्रहण करून ते खाल्लं पाहिजे. किंवा नाही कोणी भोजनदान देत असतील तर चारिका केले पाहिजे, चारिका करून भिक्षाटन करून ते भोजन खाल्लं पाहिजे. समजा चारिकाही नाही भेटली आणि कोणी निमंत्रण नाही दिलं तर मग उपाशी राहिलं पाहिजे, सिंपल. म्हणजे तिसरा काही त्याच्याकडे उपाय नाही भिक्षूकडे. म्हणजे त्याला जर सम्यक आजीविकेचा अवलंब करायचा असेल एखाद्या भिक्षूला तर त्याच्याकडे तिसरा उपाय नाही, कारण 12च्या नंतर मग तो भोजन घेत बसत नाही. त्याचा एकदा भोजनात टाइम निघून गेला, विकाल भोजन घ्यायचं नसतं आणि त्याच्यामुळे त्या दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही गोष्टी त्याच्या यशस्वी झाल्या नसेल तर मग प्रीती भोज म्हणजे मैत्री भावना, मैत्रीयुक्त भावना चित्तामध्ये ठेवून जे काही दुःखद भुकेच्या पीडा असतील त्या भुकेच्या पीडा सहन करत उद्यापर्यंत वाट पाहणे, दुसरा काही उपाय. परंतु या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त एखादा भिक्षू आपलं जीवन जगण्यासाठी अनुचित गोष्टीचा जर उपयोग करत असेल तर ती त्याच्यासाठी मिथ्या आजीविका आहे. मिथ्या आजीविका म्हणजे पैसे कमवत असेल स्वतःच्या जीविकेसाठी, का मला खायला लागतं, मला प्यायला लागतं, मला भूक लागते म्हणून मी काहीतरी पैसे कमवले पाहिजे. आणि पैसे कमवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं एखादा तो काम करत असेल जे धर्माला साजेसं नाही, ते धर्माच्या गोष्टीला जुळणारं नाही, तर ती त्याची एक
मिथ्या आजीविका झाली असं गृहीत धरलं जातं. म्हणजे गृहस्थी व्यक्तीने सुद्धा आणि भिक्षूंनी सुद्धा त्याच्या धर्मानुसार जीविका ठरवलेल्या आहेत का ठरलेल्या आहेत, त्यानुसार जीवन यापन केलं तर त्याचं यश वाढतं. भगवान सांगतात की अपमत्तस्य, म्हणजे अपमत्तस्य याचा अर्थ तो व्यक्ती अप्रमादी राहतो. अप्रमादी म्हणजे निरंतर स्मृतिमान राहतो. या कोणत्या गोष्टींबद्दल? या वर सांगितलेल्या सर्वच गोष्टींबद्दल क्रमाक्रमाने तो स्मृतिमान राहतो. तो प्रत्येक गोष्ट आपली पडताळून पाहत राहतो. या जेवढ्या वर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तो पडताळून पाहत राहतो की खरंच माझ्यामध्ये हे आहे का, माझ्यामध्ये हे आहे का, माझ्यामध्ये हे आहे का, माझ्यामध्ये हे आहे का, असं तो पडताळून पाहत राहतो. म्हणजे सतत स्मृतिमान राहतो. हे स्मृतिमान कशाबद्दल आहे? तो स्वतःच्या सुखाबद्दल आहे. आणि स्वतःच्या सुखाबद्दल तो स्मृतिमान असल्यामुळे काय होतं? यशोभी वर्धन्ति, यशोभी वर्धन्ति, त्याचं यश वाढतं, तो यशस्वी होतो. यश वाढतं याचा अर्थ तो यशस्वी होतो. त्याला जे इच्छित त्याचं ध्येय आहे ते त्याला प्राप्त होतं. यशस्वी होण्याचा अर्थ कोणी कीर्ती प्रशंसा करणे हा नाही होत, नाही का? म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं वाटत राहतं की यश याचा अर्थ हा होतो की कोणी तुमची प्रशंसा करत आहे म्हणजे तुम्ही यशस्वी झालात. तसं नसतं. प्रशंसेचा आणि यशाचा संबंध आहे. यशाचा साधा सिंपल अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये जी गोष्ट तुमच्या सुखासाठी उपयोगाची असं ठरवलेलं आहे ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होणे म्हणजे तुम्ही यशस्वी होणे, बाकी काय नाही. आणि मग अशा प्रकारे यशस्वी झाल्यानंतर तुमच्या जवळपासचे मग जे संपर्कातले अतिशय क्लोज मधले तुमचे मित्र असतील, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना ऑटोमॅटिक आनंद होतो. का होतो? कारण तुमच्या मनात नेमकं काय होतं आणि तुम्ही कशासाठी एवढे परिश्रम घेत होता हे कोणाला माहित असतं, बाकीच्यांना माहित नसतं. ते फक्त तुमच्या संपर्कात जे आहेत त्यांनाच माहित असतं. आणि त्याच्यामुळे ते लोक खऱ्या अर्थाने प्रसन्न तेव्हा होतात जेव्हा तुमचं एखादी इच्छित ध्येय कंप्लीट होतं, तेव्हा ते लोक प्रसन्न होतात. म्हणजे यशाचा अर्थ किंवा प्रसन्नतेचा अर्थ तो या प्रकारे आहे या ठिकाणी. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे का आपण यशस्वी कोणत्या एखाद्या फील्डमध्ये कसे होतो, या विशिष्ट नियमाचं योग्य प्रकारे जर पालन केलं आणि योग्य प्रकारे पालन केल्यानंतर त्यावेळेस आपण जेव्हा यशस्वी होतो तर त्या आत्मिक शांती, आत्मिक सुख आपल्याला माहीत राहतं की मी माझ्या परिश्रमाने, माझ्या मेहनतीने, माझ्या या सद्गुणाने, माझ्या प्रकारे मला जे प्राप्त करायचं ते मी सर्व केलेलं आहे. आणि असं जेव्हा मग त्याला स्वतःच्या मनाला वाटतं की मी केलेलं आहे तेव्हा तो स्वतः मनाने पूर्णतः प्रसन्न होतो. आणि जेव्हा तो स्वतःच्या मनाने प्रसन्न होतो तेव्हा त्याच्या संपर्कातले जे लोक आहेत ते ऑटोमॅटिकच प्रसन्न होतात आणि त्याची प्रशंसा करतात, खरंच बाबा तू करून दाखवलं, नाही का? तर याला म्हणतात की यशोभी वर्धन्ति, म्हणजे अशा प्रकारे तो व्यक्ती यशस्वी होतो आणि अशा प्रकारे तो व्यक्ती यश संपादन करतो. तर भगवान बुद्धाने अशा प्रकारे कुंभघोषक श्रेष्ठीच्या संदर्भात ही अशी सुंदर अशी गाथा भगवंताने बिंबिसार राजाला आणि इतरांना सांगितली की खरंच एखादा व्यक्ती यशस्वी जर होत असेल तर या सर्व गुणांमुळे तो यशस्वी होतो. आज हा श्रेष्ठी, याला एक नगरश्रेष्ठीपद राजगृहाचं भेटलं. त्याच्याकडे 40 ते 44 करोड स्वर्णमुद्रा इतकी मोठी धनसंपत्ती होती. त्याची धनसंपत्ती स्वतःकडे न ठेवता म्हणजे राजाला दान केली का बाबा हे राजाच्या कामासाठी काय करायचं करा, मला फक्त छोटंसं तुम्ही चांगलं घर द्या आणि काही नोकरी वगैरे द्या, पण ही संपत्ती तुमच्या उपयोगात आणा. म्हणजे इतका मोठ्या मनाचा तो व्यक्ती तो या सर्व गुणधर्माचं पालन केल्यामुळे झालेला आहे. तर म्हणून भगवंताने जे यशाबद्दल बोललं तर ते यश त्याचं त्या सद्गुण हेच तुमचं यश आहे. तुमचं यश दुसरं कोणतंच नाही. तुमच्या मनामध्ये जो काही चांगुलपणा असतो आणि तो चांगुलपणा तुम्ही स्वतः अनुभव करत राहता हेच तुमचं सर्वात मोठं यश आहे. त्याच्यासारखं जगात दुसरं कोणतं यश नाही. कारण बाहेरची यश अपयश हे टिकणाऱ्या गोष्टी नसतात. एखाद्या व्यक्तीने कितीही मोठा बंगला बांधला असेल पण का सांगता येईल त्याचा दिवाळी निघणार नाही? 10 वर्षामध्ये परिस्थिती बदलली, 5 वर्षात परिस्थिती बदलते, घर विकून त्याला पत्र्याच्या चाळीमध्ये यावं लागतं. म्हणजे सांगता येत नाही. त्या बाहेरच्या दिसणाऱ्या गोष्टींना आपण यश नाही समजू शकत. आणि त्याला जर तुम्ही यश समजत असाल तर मग समजायचं का तुम्ही फसले, म्हणजे तुम्ही गेले कामात. आपण पाहतो ना सामावतीचं उदाहरण आपण पाहिलं. सामावती एका घोषक श्रेष्ठीचे आणि त्या दुसऱ्या श्रेष्ठी ज्यावर रिलेशनशिप होते, म्हणजे सामावती जेव्हा श्रीमंतच असली पाहिजे की नाही, पण प्लेगची साथ आली
त्या प्लेगच्या साथीमध्ये सर्व घर दार हे ते सोडून त्यांना यावं लागलं का नाही? आई पण मेली, वडील पण मेला. म्हणजे वेळ तीच होती तीच राहिली का? आज हा व्यक्ती कुंभघोषक श्रेष्ठी प्लेगची साथ आल्यामुळे दर ठोकरे खात फिरलाच की नाही? काही ठीक आहे, 1 वर्ष फिरला असेल, 6-7 महिने फिरला असेल, पण फिरला ना. म्हणजे याचा अर्थ हा होतो की बाहेर दिसणाऱ्या गोष्टींवरून आपण एखाद्या व्यक्तीचं यश किंवा अपयश पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे माणसाने का त्या गोष्टीचा संबंध तसा नाही. आपल्या मनातील चांगुलपणा आणि आपल्या मनातील चांगुलपणाचा आपल्या स्वतःला जो सुखदायक असा अनुभव प्राप्त होत आहे तेच तुमचं यश आहे. हे सुख जेव्हा प्रचंड मोठं बनतं, वाढतं, तेव्हा ऑटोमॅटिकच लोक हे मान्य करतात की खरंच तो व्यक्ती यशस्वी आहे. बाबा हा कुंभघोषक श्रेष्ठी खूप श्रीमंत होता, अतिशय धनवान होता, परंतु आपल्या धनाचा त्याला कसल्याही प्रकारचा गर्व नव्हता. त्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची धनाबद्दलची मोठेपणा नव्हता आणि तेवढा धनवान असूनही तो अतिशय सर्वसामान्य काम करून जीवनयापन करायचा. अतिशय सर्वसामान्य काम करून सकाळी तो उठायचा आणि लोकांना मुनादी द्यायचा की सकाळ झालेली आहे, सर्वांनी उठा, आपापले कामं करा, अशा प्रकारे. म्हणजे अशा प्रकारचं नीच आणि खालच्या स्तराचं काम करून तो आपलं जीवनयापन करायचा. परंतु त्याचा शब्द जेव्हा बिंबिसार राजाने श्रवण केला तेव्हा बिंबिसार राजाला असं आढळलं की हा व्यक्ती श्रीमंत व्यक्ती आहे, धनवान व्यक्ती आहे, हा काही सामान्य व्यक्ती नाही. का सामान्य व्यक्ती नाही? कारण त्याच्या आवाजावरून असं लक्षण दिसतं की हा धन्वंताचा आवाज आहे. परंतु बाकीचे जे परिचारिका होत्या त्या मान्य करायला तयार नव्हत्या. त्यांना वाटतं हा अतिशय निकृष्ट काम करणारा व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती आहे, आणि याला तुम्ही धनवान कसं काय म्हणता? आणि मग शेवटी राजाने एका परिचारिकेला 1000 स्वर्णमुद्रा दिल्या आणि तिला सांगितलं की म्हणे तू त्याचा शोध लाव आणि शोध लावून बघ की हा धनवान आहे की गरीब आहे. आणि अशा प्रकारे मग शोधल्यानंतर असं माहीत झालं की तो खरोखर 44 करोड स्वर्णमुद्रा इतकी त्याची धनसंपत्ती होती, इतका तो श्रीमंत होता. मग राजाच्या मदतीने मग त्याने ती संपूर्ण धनसंपदा ही जिथे गाडून ठेवली होती त्याच्या आईवडिलांनी तिथून बाहेर काढली, राजाला राजकोषामध्ये दिली. मग राजाने त्या अनुषंगाने त्या परिचारिकेच्या मुलीसोबत त्याचं मोठ्या थाटापडात लग्न लावून दिलं, त्याला एक चांगल्या प्रकारचं एखादी घर बनवून दिलं आणि त्याला नगरश्रेष्ठी पदावर प्रतिष्ठित करून त्याला चांगली मोठ्या प्रकारची नोकरी दिली आणि त्याचं एक सुंदर जीवन सुरू झालं. तर असं झाल्यानंतर भगवान बुद्धांकडे बिंबिसार राजा एकदा गेले आणि गेल्यानंतर हा विषय बिंबिसार राजाने भगवंताला सांगितला की म्हणे हा कुंभघोषक श्रेष्ठी हा अतिशय धनवान, अतिशय श्रीमंत असून सुद्धा हा अतिशय गरीबासारखा राहिला. आणि इतकंच नाही तर या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा श्रीमंतीचा गर्व नव्हता, या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नव्हता श्रीमंतीचा, तर खरंच म्हणे तो व्यक्ती महानच आहे. तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला लक्षात घेऊन भगवंतांनी ही गाथा म्हटली होती, उत्थानवतो सतीमतो शुचिकम्मस्स निसम्मकारिनो संयतस्स धम्मजीविनो अपमत्तस्स यशोभी वर्धतीति. म्हणजे हे भगवंतांनी अशा प्रकारची मग गाथा त्या व्यक्तिमत्वाला उपयोगात लक्षात घेऊन ही गाथा उच्चारली होती. या गाथेचा अर्थ आपण काल पाहिला होता की उत्थानवतो याचा अर्थ जो उद्योगी आहे, परिश्रम करणारा आहे असा व्यक्ती. सतीमतो म्हणजे स्मृतिमान आहे, जागृत आहे. त्याचबरोबर शुचिकम्मस चांगले कर्म करणार, आपल्या कायाने आणि आपल्या वाचेने चांगले कर्म करणार आहे. निसम्मकारिनो म्हणजे काय केल्याने काय होते याचं त्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे. त्याचबरोबर संयतच आपल्या वाणीने आणि आपल्या आचरणाने तो संयमित आहे, त्याच्याकडे तो संयम आहे. आणि धम्मजीविनो धम्मानुसार जीविका चालवणारा आहे, धम्मानुसार आपलं जीवन यापन करणारा आहे. म्हणजे
आजीविका कमवणारा आहे, धनदौलत धर्मानुसार कमवणारा आहे असा व्यक्ती. अपमत्तस म्हणजे अप्रमादी आहे, आळस न करणारा, कंटाळा न करणारा, आपलं जे उद्योग, आपलं जे कर्म त्यांनी ठरवलेलं आहे त्या कर्मामध्ये सदैव तो जागृत राहून, तत्पर राहून त्या प्रकारचं काम करणारा असा जो कोणी व्यक्ती आहे तर त्याचं काय होतं, यशोभिवर्धती, त्याचं यश हे वाढतं, तो यशस्वी बनतो, त्याचं यश हे मोठं बनतं, तो यशस्वी बनतो. तर अशा आशयाची गाथा भगवंताने बिंबिसार राजाला त्यावेळी सांगितली आणि बिंबिसार राजांची गाथा श्रवण करून त्या गाथेचा अनेकांना खूप लाभ झाला. बरेचसे कुंभघोष श्रेष्ठी ही गाथा श्रवण केल्यानंतर सौतापत्ती फल प्राप्त झाला आणि त्याचबरोबर बरेचसे श्रवण करणारे लोक ते पण श्रोतापत्ती फलाला प्राप्त झाले आणि बरेचसे लोकांना ही धर्मदेशना अतिशय सहाय्यक ठरली. तर अशा प्रकारे आपण ही गोष्ट कुंभघोष श्रेष्ठी आपण पाहिलेली आहे. या गोष्टी आपण आपल्या स्मरणात ठेवणं गरजेचं आहे की कुठल्याही प्रकारची माणसाला सुख शांती पाहिजे असेल तर त्या सुख शांतीला लक्षात घेऊनच भगवंताने यश हा शब्द उपयोगात आणलेला आहे. या जगामध्ये लाभाचे अनेक प्रकार आहेत, यशाचे अनेक प्रकार आहेत, परंतु ते सर्वच लाभ आणि सर्वच यश माणसाला सुखी बनवतील असं नाही. जसं उदाहरणादाखल एखादा व्यक्ती चोरी करण्याच्या हेतूने खूप मेहनत घेतो, मला चोरी करायची आहे चांगल्या प्रकारे लक्षात पण ठेवतो, चोरी करण्यासाठी लागणारी जी काही तयारी आहे ती सर्व तयारी करतो आणि चोरी करतो. चोरी करण्याच्या दृष्टिकोनाने विचार केला तर त्या व्यक्तीला जो काही माल त्याने हस्तगत केला, चोरला, तो त्याच्यासाठी लाभच आहे, तो त्याच्यासाठी लाभ आहे, ते त्याच्यासाठी यश आहे. त्याचे इतर चोर मंडळी जो ज्या टोळीमध्ये आहेत ते लोक त्याची प्रशंसाच करतात, वा वा वा, आज तू खूप चांगली चोरी केलेली आहे, आज तू खूप माल कमवलेला आहे असंच म्हणतात. म्हणजे वास्तविक पाहता तो त्याच्या प्रयत्नाने, त्याच्या स्मरणाने तो यशस्वी झाला, तो लाभीही झाला, परंतु त्याचा तो लाभ, त्याचं ते यश त्याच्या स्वतःच्या मनामध्ये पश्चाताप निर्माण करणारा आहे, उद्विग्नता निर्माण करणारा आहे, दुःख निर्माण करणारा आहे. आणि इतकंच नाही तर भविष्यात जेव्हा कधी तो पोलिसांना सापडतो तर त्यावेळी सुद्धा त्याला त्या प्रकारचा त्रास, त्या प्रकारचं दुःख होते. म्हणजे यश आणि लाभ याचा अर्थ हा असा वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे जे यश आणि जे लाभ माणसाला प्राप्त होत असेल, परंतु त्या यश आणि लाभ प्राप्तीमध्ये जर त्याच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होत असेल तर ते त्यासाठी यश आणि लाभ नाही, ती त्याची हानीच आहे, ते त्याचा अपयशच आहे. कोणत्या अर्थाने? मनाच्या शांतीच्या अर्थाने, मनाच्या सुखाच्या अर्थाने. मनाची सुख शांती गमावून एखादा व्यक्ती कितीही यशस्वी होत असेल आणि कितीही लाभी होत असेल तर तो मात्र लाभी नाही आणि तो यशस्वी सुद्धा नाही. म्हणजे हे मनुष्याने थोडंसं समजून घेतलं पाहिजे. कारण भगवान बुद्धाचा धर्म हा जितका भौतिक पातळीच्या सुखाला महत्त्व देतो त्यापेक्षा जास्त चैतसिक सुखाला महत्त्व देतो. कारण भगवंताने स्पष्ट सांगितलेला का भिक्षूंनो, दोन प्रकारची सुख असतात, एक चैतसिक सुख असतं आणि एक शारीरिक सुख असतं. त्या दोन्ही प्रकारच्या सुखांमध्ये चैतसिक सुख हे श्रेष्ठ आहे असं भगवंताने सांगितलं. आणि त्याच्यामुळे भगवान जो काही उपदेश करतात तर ते वास्तविक पाहतात चैतसिक सुख प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनाने उपदेश करतात. आणि जेवढ्याही या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित आहेत आणि मनातल्याच गोष्टी आहेत. तर मग मनामध्ये ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचा विकास करणे यालाच खऱ्या अर्थाने यश म्हटलेलं आहे. या संपूर्ण मनामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळ्या निमित्तानुसार उत्पन्न होतात. मग तशा वेळेस मनुष्य जेव्हा कुशलमूल गोष्टींचंच आचरण करत राहतो, कुशलमूल गोष्टींनाच आपल्या मनामध्ये स्थान देत राहतो, तर तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतः सुखी होतो आणि तो पुढे चालून पण सुखी होतो. लक्षात घेतलं पाहिजे की जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो.
या जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला अडचणीचा सामना करावा लागत नाही. या जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला सुखदुःखातून जावं लागत नाही. या जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला निंदास्तुतीतून जावं लागत नाही. या जगामध्ये असा कोणी नाही ज्याला लाभ आणि हानीतून जावं लागत नाही. या जगात असा कोणी नाही ज्याला यश आणि अपयशातून जावं लागत नाही. या 8ही प्रकारच्या लोकधर्मातून प्रत्येकच व्यक्तीला जावं लागतं. प्रत्येकच व्यक्तीच्या जीवनामध्ये या 8 प्रकारच्या गोष्टी नित्याने घडत राहतात, अधूनमधून घडत राहतात. अशा परिस्थितीमध्ये आपलं चित्त उद्विग्न होणं, आपलं चित्त पश्चाताप दग्ध होणं, आपलं चित्त बेचैन होणं, आपल्या चित्तामध्ये नाना तरी तर्कवितर्क येऊन स्वतःला दोष देणं किंवा इतरांना दोष देणं, या गोष्टी घडतात आणि तसं होते नॅचरली. परंतु या सर्व परिस्थितीमध्येही जो व्यक्ती आपल्या कुशलमूल भावनेला कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो तर तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने कसा आहे, श्रेष्ठ आहे आणि सुखी होणार आहे. जसं उदाहरण दाखल, एखाद्याने एखाद्याचा अपमान केला. मग अशा परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती एखाद्याचा अपमान करतो, याचा अर्थ काय आहे की तो दुर्भावनेने तुमच्यासोबत वागतो. आता दुर्भावनेने तुमच्यासोबत वागत असताना त्या प्रसंगी तुम्हाला असं वाटलं की आपण शांत राहावं, तुम्ही शांत राहिलात. परंतु तो प्रसंग गुजरून गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये तर्कवितर्क यायला लागले की अरे त्याने माझा अपमान केला, त्याने मला अपशब्द बोलले, मी पण त्याला असा अपशब्द बोलायला पाहिजे होतो, मी पण त्याचा अपमान करायला पाहिजे होतो, मी खरंच सामान्य पद्धतीने राहिलो, मला शांत राहायला नको पाहिजे होतं. असे नाना तऱ्हेचे विचार वितर्क तुमच्या येत असतील तर ते तुमचं चित्त दुःखमय झालं. आणि उलट एक ना एक जेव्हा तुम्हाला संधी येईल तेव्हा तुम्ही त्या संधीचा उपयोग करून त्या व्यक्तीचा अपमान करणार किंवा त्या व्यक्तीला अपशब्द बोलणार. कारण तुमच्या चित्तात तो विषय वितर्क आहे की याने माझा अपमान केला, मला पण त्याचा करायला पाहिजे. म्हणजे बदल्याची भावना, ज्याला भगवान म्हणतात व्यापाद वितर्क. म्हणजे हा व्यापाद वितर्क तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. मग हा व्यापाद वितर्क असल्यामुळे त्याचे येणारे दुष्परिणाम हे तसे येतील. परंतु एखादा व्यक्ती अपमान करतो, एखादा व्यक्ती अपशब्द बोलतो, पण तरी आपण शांत राहतो आणि शांत राहून कोणती भावना करतो, मैत्रीची भावना करतो. आपण म्हणतो की अरे त्या व्यक्तीला समजत नाही बिचाऱ्याला, क्रोधाने क्रोध उत्पन्न होतो, वैराने वैर उत्पन्न होतं आणि ते दुःखाशिवाय दुसरं त्याच्यामध्ये काही नसतं. अरे त्या व्यक्तीला कळत नाही, अरे त्या व्यक्तीला समजत नाही, बघा त्याच्या जीवनात क्रोध निर्माण झाला, वैर तो स्वतःच्या मनामध्ये दुःखी आहे, मग आपण त्याला बोलून कशाला काय दुःखी बनवायचं. म्हणजे असा तो मैत्री भावना करतो, त्याच्याबद्दल क्षमेची भावना करतो की त्याला क्षमा हो बाबा, त्याला कळत नाही, त्याला समजत नाही, माझं मैत्री त्याला लाभो, माझं प्रेम त्याला लाभो, माझी आपुलकी त्याला लाभो. अशा प्रकारे जो व्यक्ती मनामध्ये त्यावेळेस भावना करतो त्याला म्हणतात मैत्री वितर्क. म्हणजे इथे परस्पर विरोधी गोष्टी परस्पर विरोधी घटनांनी, विरोधी गोष्टींनी बनलेल्या. इथे आग आहे, पाणी आहे. म्हणजे निसर्गाचा नियम तसा परस्पर विरोधी तत्वाने बनलेलं जातं. आग असेल, विझवण्यासाठी पाणी आहे. म्हणजे त्या नियमाने जग बनलेलं असल्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनात जर सुखी बनायचं असेल तर आगीने आग प्रज्वलित होते, पाण्याने पाणी वाढत जाते, बरोबर आहे का नाही. परंतु आग आणि पाणी याचं नातं असं आहे की आगीला पाणी विझवते. त्याच्यासारखं जीवन जगत असताना जेवढ्याही निगेटिव्ह काही गोष्टी बाहेरून उत्पन्न होतात किंवा आपल्या मनातही उत्पन्न होतात, तेव्हा त्या निगेटिव्ह गोष्टींना आपण समजून घेऊन काय पॉझिटिव्हिटी आहे ते विकसित करून जगण्याचं शिकलं पाहिजे. त्याला तर धर्माचं जीवन जगणे म्हणतात ना. तुम्ही ही अपेक्षा कधी करू शकत नाही जीवनामध्ये, ही अपेक्षा आपल्याला कधीच करता येत नाही, कधीच नाही करता येत की आपल्या जीवनामध्ये बाहेरच्या जगाकडून, आपल्या नातेवाईकांकडून, आपल्या आप्तमित्रांकडून सदैव चांगल्याच गोष्टी ऐकायला भेटाव्या, चांगल्याच गोष्टी पाहायला भेटाव्या, चांगल्याच गोष्टी बोलायला भेटाव्या, चांगलेच वागायला भेटावं, असं कधीच नाही होत. किंवा आपण आपल्या मनातूनही असा विचार करू शकत नाही की माझ्या मनामध्ये सदैव चांगल्याच गोष्टी राहाव्या, चांगल्याच गोष्टी राहाव्या, चांगल्या, असंही कधी होत नाही. तुमच्या मनामध्येही 24 तास जशा तशा चांगल्या गोष्टी राहत नाहीत आणि तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांमध्ये पण सदैव नेहमीसाठी चांगुलपणा राहत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. मग या निसर्गाच्या नियमामध्ये आपण दुःखी होत आहोत. कशामुळे होत आहोत? कारण आपण कोणत्या वेळेस कोणती गोष्ट निर्माण करायची हे माहीत नाही आहे. आणि म्हणून माणसाला यशस्वी होता येते पण तो अपयशी असतो, लाभ भेटते पण तो लाभ, कारण का चैतसिक पातळीवर सुख कसं निर्माण करते त्याला कळत नसते, त्याला समजत नसते. तो त्याच्या मूर्ख तर्क वितर्काने, मूर्ख मेंटॅलिटीने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो आणि स्वतःचं जीवन स्वतः दुःखमय बनवून बसतो. आणि स्वतःच नाही, इतरांचंही दुःखमय बनवून बसतो.
तर या जगाकडे आणि मानवी व्यवहाराकडे आणि आपल्या स्वतःच्या जीवनाकडे त्या नजरेनं पाहायचं माणसाने शिकलं पाहिजे. भगवान जेव्हा एखादी गाथा शिकवतात तर कशी शिकवतात? भगवंताच्या गाथा शिकवण्याची शैली बघा. भगवंताच्या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीही पक्षपात नाही. आहे दिसतो का काय पक्षपात? इतके दिवस तुम्ही धर्म ऐकता, धर्मामध्ये कुठे काही पक्षपात दिसतो? हा धर्म एका पर्टिक्युलर व्यक्तीला शिकवला गेला असं तुम्हाला वाटते? पर्टिक्युलर व्यक्तीला शिकवला गेला असं नाही वाटत. भगवान फक्त धर्म शिकवतात. जसं उदाहरणार्थ पाणी आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत असा काही भेदभाव निर्माण होतो का? ज्या व्यक्तीला तहान लागली त्या व्यक्तीने पाणी पिलं, त्याची तहान भागली, बस पाण्याचा हाच नियम आहे. तसाच या बुद्ध वचनांचा तसाच नियम आहे. ज्याला सुखी व्हायची इच्छा आहे तो व्यक्ती या बुद्ध वचनांचं स्वतः पालन करतो, समजून घेतो, अंडरस्टँड करतो, स्वतः सुखी बनतो, काम संपलं. आम्ही या ठिकाणी धर्माची देशना देतो का दोन गोष्टी चांगल्या शिकवतो, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला शिकवत नाही. बरोबर आहे? पर्टिक्युलर व्यक्तीला शिकवत नाही, आपण जस्ट फक्त शिकवतो. आणि जेव्हा तुम्हालाही त्या गोष्टी फक्त जस्ट सांगणे राहतात. कशासाठी सांगणे राहतात? का तुम्हाला वाटतं आत्मसात करा, सुखी बना, नसल वाटत नका आत्मसात करू. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची काही जोर जबरदस्ती नसते. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याचा हौद भरलेला असतो, त्या हौदामधून ज्याला पाणी घ्यायचं असेल ते पाणी घेतो, ज्याला पाणी नाही घ्यायचं असेल त्याला नाही घेतो. तशाच सारखं ही धर्माची वचनं आहेत. आपल्या अंतःकरणाला सत्य जसं आहे तसंच राहत असते. त्याला कोणी मिटवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, भ्रष्ट करू शकत नाही, काय नाही. फक्त जस्ट ते सत्य काळ वेळ प्रसंगानुसार व्यक्त होत राहतं आणि तो काळ वेळ प्रसंग निघून गेला की नष्ट होत राहतं. बस, बाकी याच्यामध्ये दुसरं काही नसतं. म्हणून या अनुषंगाने ही वचनं लक्षात घ्यायची असतात की भगवान जे शिकवत आहेत, भगवान जे सांगत आहेत हे आपल्यासाठी सांगत आहेत. आणि आपल्यासाठी सांगायचं तर आपल्याला त्या गोष्टी स्वतःच्या अंतःकरणात पडताळून पाहिजे असतात का त्या आहेत का? असतील तर मान्य करायचे असतात, नसतील तर वाट पाहायची असते का आज नाही त्या होतील विकसित आपल्यामध्ये. तर धर्म अशा प्रकारे आत्मसात केला जातो, अशा प्रकारे शिकला जातो. अदरवाईज धर्म नाही शिकता येत. तुम्ही जर असं अपेक्षा करत असाल की आजूबाजूला असणारी माणसं ही माणसं चांगलीच वागतील, चांगलेच बोलतील, तेव्हा मी धर्माचं पालन करीन, किंवा माझ्या मनामध्ये जेव्हा मैत्रीच राहील, करुणाच राहील, तेव्हा मी धर्माचं पालन करीन, तर तुम्ही अजूनही अज्ञानी आहात असाच त्याचा अर्थ होतो. या शरीरामध्ये आणि या शरीराच्या बाहेर दोन्ही ठिकाणचं वातावरण हे चंचल आहे आणि दुःखच उत्पन्न करणार आहे. माहित आहे, तुमचं मन सदैव काही मैत्री निर्माण करू शकत नाही. तुमच्या मनात वेळ प्रसंगानुसार विकार उत्पन्न होणारच आहे आणि बाहेरून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अडीअडचणी येणारच आहे. मग या दोन्ही ठिकाणी धर्माचं पालन जो करतो तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. दुसरा कोण श्रेष्ठ आहे? दुसरा कोणी श्रेष्ठ आहे? तोच व्यक्ती श्रेष्ठ आहे. कशामुळे? तो पाहतो का अरे माझ्यामध्ये क्रोध उत्पन्न झालेला आहे, जाणतो क्रोध उत्पन्न झालेला आहे, तो स्वतःशी संघर्ष करतो. आता क्रोध अंतःकरणात आहे. सामान्य माणूस क्रोध निर्माण झाल्याबरोबर आदळापट करतो, काहीतरी करतो, तो स्वतः संघर्ष सहन करू शकत नाही. कारण क्रोध उत्पन्न झाल्यावर जी आतमध्ये आंतरिक अडीअडचण निर्माण होत आहे, फिलिंग जी माणसाला दुःखदायक होत आहे, सहन करणं साधी गोष्ट नाही, सहन नाही होत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करून बघा. एखादा विकार जेव्हा उत्पन्न होतो तर तो विकार सहन करणं किती अवघड असते. एखाद्या व्यक्तीला एखादी बेचैनी उत्पन्न झाली, उद्विग्नता उत्पन्न झाली, पश्चाताप उत्पन्न झाला, दोमनस उत्पन्न झाला, निराशा उत्पन्न झाली, अनुभव करा बरं. ती गोष्ट खरंच शरीरामध्ये किती दुःखदायक पीडादायक वाटते की नाही? मग त्या दुःखदायक पीडादायक अवस्थेमध्ये त्याला साजेसा सद्गुण मनामध्ये ठेवून माणसाने जगलं पाहिजे. एकीकडे दुःख आहे पण त्याचबरोबर त्याच दुःखामध्ये ते चिराग पेटत असते. किती सुंदर उपमा. सगळीकडे अंधकार माजलेला असतो ना, एखादी रोशनी, एखादा दिवा त्या अंधकारात असतो. म्हणजे वास्तविक पाहता दुःखद कायिक अनुभव, चैतसिक अनुभव, त्या दुःखद चैतसिक आणि कायिक अनुभवामध्ये तुमच्या चित्तामध्ये मात्र सत्याचा प्रदीप, प्रेमाचा प्रदीप, सद्गुणाचा प्रदीप जळत राहिला पाहिजे. कारण एक तर वेळ असेल का तो सद्गुण, ते प्रेम, ती चांगली गोष्ट मोठी बनेल आणि मोठी बनेल तेव्हा हळूहळू तो अंधकार, ते दुःख, ते व्यथा, ती वेदना नष्ट होऊन तुमच्यामध्ये ते सुख असेल. तर ही एक प्रक्रिया आहे, एक पद्धत आहे धार्मिक जीवन जगण्याची. आणि तसं जो जगतो तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने धार्मिक बनतो. आणि तसं जो जगत नाही, त्याला जगता येत नाही, तो व्यक्ती सदैव गुंतून जातो.
गुंतून जातो. कोणत्या गोष्टीमध्ये गुंतून जातो? तो सुखामध्ये गुंतून जातो. सुख आलं, आनंद होतो, प्रसन्न होतो, उड्या मारतो. दुःख आलं, रडतो, कांदतो, परेशान होतो. निंदा केली, रडतो, कांदतो, परेशान होतो. स्तुती केली, प्रसन्न होतो, खुश होतो. यश आलं, उड्या मारतो. अपयश आलं, नाराज होतो. लाभ झाला, खुश होतो. हानी झाली, नाराज होतो. या सुखादुखामध्ये जर माणूस गुंतून पडला तर त्याचं जीवन मरेपर्यंत सुखी दुखी राहणार. त्याला कोणताच मार्ग भेटणार नाही. कारण मरण्याच्या शेवटच्या क्षणामध्ये कोण नाही कोणी तुमची निंदा करणारच आणि कोण नाही कोणी तुमची स्तुती करणारच. मरण्याच्या शेवटच्या क्षणात जाऊ द्या, मेल्यानंतर सुद्धा बोलणारे लोक चांगले बोलणारच ना वाईट बोलणारच. हे कुठे बदलणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून भगवान म्हणतात की फुट्ठस्थ लोकधर्मे, या लोकधर्मात गुंतून न जाता आपल्या मनाला कसं ठेवलं पाहिजे? अशोकम, शोकरहित ठेवलं पाहिजे. खेमम, क्षमाशील ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांना क्षमा करणार ठेवलं पाहिजे. विरजन, निर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर जो व्यक्ती या अनुचित वातावरणामध्ये आपल्या कायेतल्या आतमधल्या आणि बाहेरच्या जेव्हा स्वतःला शोकापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला क्षमाशील मैत्रीवान ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो महान असतो. भगवान तर खंतीचं परमंत म्हणजे खंती, क्षमा करण्याची ताकद ही सर्वात मोठा तप आहे असं म्हटलेलं आहे. सर्वचे सर्व लोक तप नाही त्यांच्यामध्ये. का तप नाही? कारण ते क्षमा करायची ताकद ठेवत नाही. लहानाचा लहान शब्द सुद्धा कोणी काही बोलला त्यांना त्यांच्या चित्तामध्ये क्षमाची भावना उत्पन्न होत नाही, वैराची भावना उत्पन्न होते, मारामारीची भावना उत्पन्न होते, दुसऱ्यांना दोष देण्याची भावना उत्पन्न होते, दुर्भावनेची भावना उत्पन्न होते, दूर निघून जाण्याची भावना उत्पन्न होते. नाना तऱ्हेच्या अशा निगेटिव्ह भावना उत्पन्न होतात, ज्या निगेटिव्ह भावना स्वतःलाही दुःख देणाऱ्या, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या. क्षमेची भावना उत्पन्न होत नाही, मैत्रीची भावना उत्पन्न होत नाही. म्हणजे याचा अर्थ धर्माचं पालन करता येते, धर्म जगता येते का? धर्म ऐकल्याने जगता येत नाही, धर्म श्रवण करून जगता येत नाही. धर्माची ही भावना अशा प्रकारे प्रॅक्टिकली करावी लागते. आणि ही केव्हा होणार? हॅपी मोडमध्ये राहिल्यानंतर होत नाही, अनहॅपी मोडमध्ये राहावं लागतं. जेव्हा माणूस सुखासुखी असते, सुखासुखी जीवन कटते, सोपं जातं ते. म्हणजे दुःख येते, त्या दुःखाच्या काळात माणसाला धार्मिक राहता आलं पाहिजे, दुःखाच्या काळात माणसाला समजदारीने राहता आलं पाहिजे, दुःखाच्या काळात माणसाच्या मनामध्ये ती सद्भावना जतन करून राहता आलं पाहिजे. असं जेव्हा करता येते तेव्हा तो व्यक्ती खऱ्या अर्थाने धार्मिक समजला जातो आणि तीच त्याची धर्माची फार मोठी चेतना असते. तर भगवंताच्या या ज्या गाथा आहेत, ज्या आपण यमक वग्गामध्ये, अपमाज वग्गामध्ये शिकत आलो किंवा शिकत आलो, तर त्याचा मेन अर्थ हा आहे की भगवंताचा धर्म हा शाश्वत असा धर्म आहे, जो सर्वांसाठी लागू होतो, नाही का? तर म्हणून त्याचं आपल्याला पालन करायचं आहे. म्हणजे त्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आहेत, त्या आपल्यामध्ये विकसित करायच्या आहेत. त्याच्या निगेटिव्ह ज्या भावना आहेत त्यांना नष्ट करायच्या आहेत, बाहेर सुद्धा ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्यांना नष्ट करायच्या आहेत. तर म्हणून प्राचीन काळी सुद्धा एक वचन बोललं गेलं. पूर्वीच्या काळामध्ये शांतीदेव नावाचे एक भिक्षू होते चांगले. त्यांनी ते वचन सांगताना म्हटलं की या जगामध्ये संपूर्ण पृथ्वीवर चामडं पांघरणं अवघड आहे, ते नाही करता येत तसं की तुमच्या पायाला घाण लागू नये, तुमच्या पायाला काटे टोचू नये, म्हणून तुम्ही संपूर्ण पृथ्वीवर चामडं नाही पांघरू शकत. परंतु तुम्ही स्वतःच्या पायामध्ये चप्पल घालून स्वतःची सुरक्षा करून घेऊ शकता. त्याच प्रकारे ही गोष्ट आहे. या जगामध्ये आपण या लोकव्यवहारामध्ये सुखी नाही राहू शकत. जेव्हा माणसाचं चित्त लोकव्यवहारामध्ये गुरफटते तेव्हा ते कधीच सुखी राहत नाही. कारण का राहत नाही? कारण लोकव्यवहार सतत बदलणारे आहेत, परिवर्तनशील आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये सुखी राहू शकत नाही. पण जो व्यक्ती स्वतःचा सन्मार्ग अवलंब करून स्वतःच्या सन्मार्गावर श्रद्धा ठेवून जेव्हा जीवन जगत राहतो तेव्हा तो लोकांना बिलकुल घाबरत नाही. त्यांना काही लेनदेन नसतं, निंदेचं, स्तुतीचं, यश अपयश काय नसतं. कारण की त्याला माहिती असते की माझा जो मार्ग आहे तो बस कम्प्लीट आहे. त्याच्या स्वतःच्या मार्गाने तो जेव्हा जीवन यापन करतो तेव्हा तो व्यक्ती हजारो अडचणीतून बाहेर पडून स्वतः नेहमी सुखीच राहतो. लोकप्रपंचामध्ये जर गुंतलं तर माणूस दुःखमय जीवन जगतो. म्हणून तुम्ही लोकप्रपंचात न गुंतता आपल्या अंतःकरणातल्या सत्याशी प्रामाणिक राहा. बुद्धाचं वचन हे तुम्हाला मला तारणार आहे. ते वचन सुरक्षित कसं राहणार याची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरे लोक काळजी घेणार नाहीत. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, दुसरे लोक काळजी घेणार नाहीत. जसं तुमच्या मुलांचं लालन पालन तुम्ही स्वतः करत असता, तुमचा मुलगा कितीही वाईट वागला, कितीही नालायकासारखा वागला तरी तुम्हीच त्याचं लालन पालन करत असता, शेजारी पाजारी करत नसतात. तशासारखा हा धर्म आपला स्वतःचा धर्म आहे. बुद्धाचा धर्म आपला स्वतःचा, कारण आपण स्वतःला बौद्ध म्हणतो म्हणून. तर याची सुरक्षा करण्याचं काम हे तुमचं स्वतःचं आहे, तुमचं स्वतःचं आहे.
तुमचा दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्ती या गोष्टीची सुरक्षा करेल अशी आशा बिलकुल करता येत नाही, बिलकुल नाही केली पाहिजे. म्हणून जो धर्म आपल्याला भेटतो त्या धर्माला चांगल्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करणे, चांगल्या प्रकारे पालन करण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या वृद्धीसाठी विकासासाठी काही मदत करण्याचा प्रयत्न करणे, हे आपल्याला करायचं असतं. बाकीचे लोक या कामामध्ये मदत करतील असं बिलकुल नाही. बाकीचे लोक तर आपल्या धर्माचं पालन करतील, आपल्या रीतिरिवाजाचं पालन करतील, आपल्या मतमतांतराचं पालन करतील, ते तुम्हाला कामून मदत करणार आहे. म्हणून आपण आपल्या धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे आणि हाच तुमचा स्वभाव असला पाहिजे आणि तोच माझा पण स्वभाव असला पाहिजे. होणारा त्रास होत असेल, येणारी खुशी येत असेल, पण या खुशीच्याही काळात आणि दुःखाच्याही काळामध्ये, अडचणीच्याही काळामध्ये आपण धर्माला कसं सुरक्षित ठेवू याची काळजी घेतली पाहिजे. कारण धर्म हा खरोखर माणसाला सुखी बनवणारा आहे आणि खरंच सुखी बनवतो. थोडंसं निरीक्षण परीक्षण करून फक्त जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते शक्य आहे, तसं होऊ शकते. आणि या बुद्धवचनांच्या माध्यमाने हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवंताने जो उपदेश केला तो सर्वांच्या हितासुखासाठी आहे, पण आपण त्या प्रकारे समजून घेऊन तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभिवादनशीलस् नित्यं वड्ढा पचायनु चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयुवन् सुखं बलं